मीठ कुठे आहे ग? आजी राहू द्या ना, मी करते सगळं. खरंच राहू दे. कोशिंबीर तरी करावी म्हटलं, सगळं तूच तर करतेस. असू दे, मला आवडतं. आणि तुम्ही सगळे नेहमी नेहमी कुठे असता इथे? तू किचन नव्याने लावलंयस ना, त्यामुळे मला काही सापडत नाहीये जागच्या जागी. म्हणूनच म्हणते हे राहू दे सगळं, हे मी करते. त्या इथे तुम्ही बाहेर जाऊन बसा. बसा ना, मी करते. बरं. चांगला चुरके हो पोरीला, भराभर करतेय सगळं. हो. अरे या या या, झोप झाली का ईशाची? अरे वा. मम्मा दूध हवं? हो. ओके, आले पिल्लू आणते लगेच. मी आणते दूध ईशासाठी. अगं नको, मीच आणते. तिला किती गरम लागतं हे मला माहितीये. पाहिलत ना, मनू सगळं स्वतः करते ईशाचं. आमच्या ईशाचं दुधू, छान छान दुधू. मी आलेच हा. मनू, कसा का जमवतेस हे सगळं एकटीने? हो, दिल्लीमुळे सवय झाली आम्हाला. तिथे आमचं कट टू कट टाइम टेबल असायचं. सकाळी उठायचं, हिचा दूध नाश्ता करायचा, मग मी तयारी करून हिला डे केअरला सोडायची आणि मग माझ्या कॉलेजला जायची. अरे वा. चला मी तयार होऊन येते. इशू, तू खेळत बसा, आले मी. अगं आम्ही आहोतच ना इथे. मालती, पाहिलत ना हो, मनू आता अगदी सरावली आहे ईशाचं करण्यात. मी तेच म्हणणार होतो. मला अजूनही ती आपली वाटत नाही. खरं सांगू, मला भीती वाटते तिची. हो, काहीही काय. मला तर ही सई जास्त आपली आणि जवळची वाटते. हो, उगाच काहीतरी बोलू नका. ओके ना बागरेम? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.